एका फोनवर धावत धावत आला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये मित्र असावा, चांगला असावा मित्र, निर्व्यसनी मित्र असावा आणि माळकरी मित्र असावा. नाही तर धाब्यावर नेऊन तुमची वाट लावणारा मित्र काय कामाचं नाही. हा, जीवनाची वाट मित्र असा असावा, 100 माणसाला पुरेल असा एक मित्र असावा. संकटाच्या काळामध्ये तो आपल्या जवळ आला पाहिजे, सुखदुःखाचे हितगुज झाले पाहिजे, मित्र असावा. जुने मित्र असतात त्यांना आपला इतिहास माहित असतो, पण आत्ताचे जे नवीन मित्र तुमच्या जीवनामध्ये झालेले तरुण मुलांनो, हे फक्त तुमच्या जीवनातली भूमिका माहीत करू शकतात. म्हणून जुने आणि नवीन मित्र असेल तर जीवनाला एक काहीतरी नवीन झालर मिळते. मित्र असावा. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन जसे मित्र होते ना, काय मैत्री होती महाराज, काय सख्यत्व होतं. म्हणून मित्र असावे. आता ह्या तरुण मुलाच्या जीवनामध्ये मित्र असतात, फक्त यांचे मित्र कुठपर्यंत असतात, वाढदिवस असला, बड्डे असला की बड्डेची पार्टी करण्यापुरतं मित्र. ते केक आणायचा, केक कापायचा, सगळ्याला वाटायचा, तुझ्या मेणबत्त्या फुकायच्या, फू करायचं आणि मोठ्याने आडायचं, बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. लाखो दिलो की धडकन, गावची संख्या 1,500, लाखो दिलो की धडकन. काय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. पैसे मागितले तर फोन बंद करून ठेवतो, राजा माणूस आहे का? अरे सुख दुःखामध्ये असणारा. आता ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये इंस्टा, फेसबुक, ट्विट, व्हॉट्सअप, ह्या सोशल मीडियामध्ये, टेलिग्रामला अनेक फॅन फॉलोअर्स आहे, 5-5, 10-10 हजार मित्र आहेत ऑनलाईन. पण ऐका ना, तुमचा ऍक्सिडेंट झाला, ही बातमी तुमच्या मित्राला कळाली, नुसता फोन आल्या आल्या बरोबर दवाखान्याच्या दारामध्ये सगळ्यात अगोदर पुढे उभा राहतो ना, तो जीवनातला खरा मित्र असतो, हे लक्षात ठेवा. असून द्या मित्र गरीब, गरीब मित्र असला म्हणून काय त्याला बोलायचं नसतं. एखादा मित्र तुम्हाला खरं बोलत असेल त्याचा ऐका, कारण जीवनामध्ये एक सच्चा मित्र असला पाहिजे. मित्रामुळं माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी शोभा येत असते. गरीब मित्र होता हो भगवान श्रीकृष्णाचा सुदामा. काही खायला नव्हतं, नुसतं दारिद्र्य होतं घरामध्ये. सुशीला माता 4 घरी जातात आणि पोहे आणतात. अहो, उपमन्यूने दूध मागितलं तर दुधाचा सागर दिला, शिराचा सागर उपमन्यू. एवढा तुमचा मित्र श्रेष्ठ आहे ना, द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण. मित्राकडे जा ना जरा, घरात काही नाही हो खायला. पण अगं सुशिले, काहीतरी न्यावं लागेल. ते पोहे घेऊन सुदामा ज्या वेळेस जातात भगवान श्रीकृष्णाकडं, त्या द्वारका नगरीमध्ये तलवा चोपदार उभा असतात, जे विजय नावाचे दोन्ही बाजूने चोपदार उभा असतात ना. ते गेटलाच धरलं. कोण आहे म्हणे, मी सुदामा आहे, सुदामपुरीहून आलोय. कोण पाहिजे तुम्हाला? मला माझा बालपणीचा मित्र आहे भगवान श्रीकृष्ण. तो कृष्ण तुमचा राजा आहे ना, तो माझा बालपणीचा मित्र आहे, मला त्याला भेटायचं आहे. ते तर आश्चर्यचकित झाले. अंगावर कपडे नाही, धोतराला गाठी मारलेल्या, मळालेले कपडे, व्यवस्थित कपडे सुद्धा नव्हते. माझ्या धोतर फाटलेलं होतं. आणि द्वारपाल भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि सांगितलं, तुमचा मित्र बालपणीचा सुदामा आला. अरे राज सिंहासन सोडलं माझ्या भगवान श्रीकृष्णानं, पायामध्ये पादत्राने चप्पल काही घातली नाही, धावत 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 गेले. सुदामा, ए सुदामा, सुदामा. गेल्यानंतर मिठी मारली, हंबरडा फोडून या त्रिलोक्याचा नायक भगवान श्रीकृष्ण ढसा ढसा रडताय. मला खाण्याकरता काही नाही आणलं का रे सुदामा? वहिनीनं काही दिलं नाही का? हे पोहे दाखवायचे सुद्धा मला लाज वाटत होते. गरिबी माणसाच्या जीवनामध्ये कधी नसावी. गरिबी फार वाईट असते. सगळं करता येतं, पण माणसाला श्रीमंतीचं नाटक करता येत नाही बाबा, पैशाचं नाटक करता येत नाही. तेवढ्या पुरता दिखावा आपण करू शकतो बाहेर अंगाने. हे
पोहे दिलेत वहिनीने, मला खायचे पोहे. आणि पोहे खाल्ल्यानंतर तृप्तीचा ढेगर भगवान श्रीकृष्णांना दिला आणि सोन्याची नगरी माझ्या सुदाम्याला देऊन टाकली. सुदामा ज्या वेळेस आला ना घरी, पाहतो तो लकलकीत 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 ती सुवर्णाची सुदाम नगरी झाली. म्हणून सांगेल, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुनियाचा तिथं लागा. भगवान श्रीकृष्णाने आपल्या मित्राला सुदाम्याला सोन्याची नगरी देऊन टाकली. म्हणून मित्र असावा, सुख दुःखामध्ये हितगुज करणारा मित्र असावा. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक तरी मित्र असा जपवा. आज तरुण मुलांना सांगतो, कीर्तनाच्या माध्यमातून लक्ष देऊन ऐका. एक तरी मित्र असा परफेक्ट करा की आपल्या एका फोनवर धावत धावत आला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये मित्र असावा, चांगला असावा मित्र, निर्व्यसनी मित्र असावा आणि माळकरी मित्र असावा. नाही तर धाब्यावर नेऊन तुमची वाट लावणारा मित्र काय कामाचं नाही. जीवनाची वाट लावून टाकेल तुमच्या. गोड बोलेल, पैसे खिशात दिसले की गोड बोलेल, फोन पेला पैसे पाठव, अमक कर तमक कर. तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असा वाट लावणारा मित्र करू नका. एकच करा, पण चांगला मित्र करा. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. आणि बोलता बोलता या वाणीतून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर लेकरू या नात्याने क्षमा करा, माफ करा. नुणते पुरते अधिकचे सरते करून घ्यावे तुमचे विनवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे नो हे संत्यांगभूत युक्ती. नो हा उपदेश तुमचे बडबडुले शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. सर्वांनी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा.